नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, शिक्षक मित्रमैत्रिणींनो, तुमच्यासाठी एक नवीन बातमी घेऊन आलेली आहे। आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यातील 25,000हून अधिक शाळा ह्या मुख्याध्यापकाविना रिक्त आहेत। संच मान्यतेच्या सुधारित निकषाचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी या ठिकाणी केली जाते। शालेय शिक्षण विभागाने तयार केलेल्या संच मान्यतेचे सुधारित निकष शिक्षण हक्क कायद्याचा भंग करणारे आहेत। त्यामुळे पटसंख्या 135 पेक्षा कमी असल्यास मुख्याध्यापकाचे पद रद्द होणार आहे। पुणे शालेय शिक्षण विभागाने तयार केलेल्या संच मान्यतेचे सुधारित निकष शिक्षण हक्क कायद्याचा भंग करणारे आहेत। पटसंख्या 135 पेक्षा कमी झाल्यास मुख्याध्यापकाचे पद रद्द होणार आहे। मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळांवरती इंग्रजीच्या अतिक्रमणामुळे संख्यापूर्तीचे संकट उद्भवले आहे। परिणामी राज्यातील 25,000हून अधिक शाळा मुख्याध्यापकाविना कार्यरत राहतील अशी भीती महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने व्यक्त केली आहे। शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळांसाठी संच मान्यतेच्या सुधारित निकषाचा शासन निर्णय प्रसिद्ध केला। या निकषांना शिक्षण क्षेत्रातून विरोध होत आहे। सुधारित निकषातील तरतुदींचे विश्लेषण करून या निर्णयातील त्रुटी आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामांकडे महाराष्ट्र राज्य शिक्षण सेनेचे अध्यक्ष महोदय अभ्यंकर यांनी लक्ष वेधले आहे। तसेच संच मान्यतेच्या सुधारित निकषाचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे। शिक्षण सेनेने दिलेल्या निवेदनानुसार राज्यातील 20 पेक्षा कमी पट असलेल्या 15,539 शाळांतील पहिली ते चौथी किंवा पहिली ते पाचवीच्या वर्गांसाठी केवळ एकच शिक्षक उपलब्ध होईल। 21 ते 60 पटसंख्या असलेल्या परंतु पहिली ते चौथी किंवा पहिली ते पाचवीचे वर्ग असलेल्या 29,786 शाळांना केवळ 2 शिक्षक उपलब्ध होतील। म्हणजेच एका शिक्षकाला एकाच वेळी 2 ते 3 वर्गांना अध्यापन करावे लागणार आहे। शहरी, ग्रामीण, डोंगराळ, आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागांमध्ये ही परिस्थिती भिन्न असल्यामुळे शाळांसाठी एकसमान निकष निश्चित करण्यात आले आहेत। त्यामुळे ग्रामीण आदिवासी भागातील शाळांतील मुलांना पुरेशा संख्येने शिक्षक उपलब्ध होणार नाहीत। तुकडी संकल्पना संपुष्टात आणल्याने बहुतांशी शाळांमध्ये वर्ग तेवढे शिक्षक अशी परिस्थिती निर्माण होईल। तासामागे तास अशा वेळापत्रकाच्या शिक्षकांवरती मानसिक ताण पडून आवश्यक तेवढी ऊर्जा शिक्षकांमध्ये राहणार नाही असे नमूद करण्यात आले आहे। प्राथमिक शाळेमध्ये 60 पर्यंतच्या पटसंख्येला केवळ एकच शिक्षक मंजूर राहील। दुसरे पद सेवानिवृत्त शिक्षकाची नियुक्ती करून भरणे हे नियम आहे। तसेच परिपूर्ण शैक्षणिक पात्रता असूनही बेरोजगारीत खितपत पडलेल्या युवकांवरती अन्याय करणारा हा निर्णय आहे। 5वी ते 8वीचा पद 20 पेक्षा कमी असल्यास तिथे शिक्षकांचे एकही पद मंजूर होणार नसल्याने ग्रामीण आदिवासी भागातील हजारो माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना शिक्षक मिळणार नाही। नवीन 10वी, 9वी आणि 10वीचे वर्ग असलेल्या शाळेमध्ये 40 पेक्षा कमी पट असल्यास शिक्षकांचे एकच पद मंजूर होणार असल्याचेही विविध विषय शिकवायला शिक्षकच राहणार नाही। वाढीव पद मंजूर करताना शिक्षक तेवढ्या वर्गखोल्यांचे अट दुबार पाळीत चालणाऱ्या शाळा पूर्ण होऊ शकणार नाही। त्यामुळे आवश्यक पटसंख्या असून वाढीव पद मंजूर होणार नाही। रात्र शाळेचे निकष पूर्वीप्रमाणे शिथिलक्षम असायला हवे होते, ते नसल्यामुळे रात्र शाळेतील शिक्षणावर याचा विपरीत परिणाम होईल असेही या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेले आहे। सुधारित निकषामुळे शाळेतील अस्तित्वात असलेल्या शिक्षक संस्थेत बदल होणार नाही। वाढीव शिक्षक पदांच्या अनुषंगाने संच मान्यतेत बदल करण्यात आला आहे। खाजगी शाळांना संच मान्यतेशिवाय नवीन शिक्षक मंजुरी मिळत नाही। निवृत्त शिक्षकांची नियुक्ती, नवीन शिक्षकांची भरती होईपर्यंत विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे असंही या ठिकाणी शरद गोसावी प्राथमिक शिक्षक संचालन यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। एकंदरच काय की या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा ऑटोमॅटिकली या ठिकाणी त्या शिक्षणावरती होत असताना बघतोय आपण। आणि त्यामुळे होतं काय की अनुदानित ज्या शाळा आहेत किंवा महानगरपालिका असतील, नगरपालिका, झडपीच्या शाळा असतील, अशा शाळांकडे जाण्याचा पालकांचा जो काही कल आहे तो ऑटोमॅटिकली या अशा निर्णयांमुळे कमी होतो आणि मग ते खाजगीकडे किंवा इंग्लिश मिडियमच्या शाळांकडे वळताना दिसतात। मग या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी खरं तर ही गोष्ट खूपच चुकीची आहे, कारण एका शिक्षकावरती इतका ताण आणि त्यात परत निवृत्त शिक्षकांना आणखीन तुम्ही घेताय, मग हे थोडंसं विरोध करण्यासाठी सारखंच आहे। त्यामुळे हा जो काही निर्णय आहे तो या ठिकाणी या निर्णयाला बऱ्याच स्तरातून विरोध होत आहे। या संदर्भातल्या बऱ्याच अपडेट
तुम्हाला जर जाणून घ्यायचे असतील तर माझ्या चॅनलवरती तुम्ही या ठिकाणी अपडेट राहणं फार गरजेचं आहे. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मी मगाशी म्हणाले तसं काही अनुदानित शाळा अशाही आहेत महानगरपालिकेच्या, ज्यांच्यामध्ये परवा पाडव्याच्या दिवशी या ठिकाणी अगदी रांग लागलेली होती आणि या संदर्भातली एक माहितीपूर्ण व्हिडिओसुद्धा माझ्या या ठिकाणी चॅनलला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तोही तुम्ही जाऊन या ठिकाणी बघू शकता. चला तर मग निरोप